नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. मित्रांनो, PMFBY हे जे आपल्या पीक विम्याचं स्टेटस बघण्यासाठी आपण गुगलवर सर्च करत आहोत आणि त्याच्यामध्ये काही जणांच्या कमेंट येत आहेत की क्लेम झिरो, यील्ड बेस क्लेम, परत नो क्लेम, अशा काही गोष्टी शेतकऱ्याकडून सांगण्यात आल्या कमेंटमध्ये की आमचं क्लेम झिरो दाखवत आहे, परत यील्ड बेस नो क्लेम असं दाखवत आहे. तर याचा अर्थ काय तुम्हाला आज सांगतो मी. मित्रांनो, आतापर्यंत जो जो पीक विमा वाटप झालेला आहे, आता हे चेक कोण करत आहे सध्या, की ज्यांचा पीक विमा पडलेला नाही ते चेक करत आहेत. ज्यांचा पीक विमा पडलेला आहे त्यांनी हे कोणीही चेक करत नाही, कारण त्यांचे पैसे पडलेत त्यामुळे ते चेक करायच्या भानगडीत पडत नाहीत. मित्रांनो, त्यांचे पैसे पडलेत म्हणजे त्यांचे पैसे हे लोकलाइज्ड म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती याचा पीक विमा त्यांना पडलेला आहे, ज्यांना पडलाय त्यांना. आणि ज्यांचा पीक विमा पडलेलाच नाही, म्हणजे तुमचा पीक विमा जो पडलेला नाही, तुमचं स्टेटस चेक केल्यानंतर यील्ड बेस नो क्लेम असं दाखवत आहे आणि क्लेमच्या पुढे यील्ड बेस दाखवत आहे आणि नो क्लेम दाखवत आहे आणि अमाऊंट झिरो दाखवत आहे. याचा अर्थ काय, की तुम्ही आता सध्या खरीप हंगामामध्ये जो स्थानिक नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल परिस्थितीत ज्या नैसर्गिक आपत्तीचा जो विमा मिळाला आहे, तुम्ही त्या नैसर्गिक आपत्तीच्या विम्यामध्ये तुम्ही सध्या नाहीत आणि तुमचा नंबर आता यील्ड बेस नो क्लेम म्हणजे तुम्ही तुमची पीक कापणी अहवाल जो असतो तलाट्यामार्फत केलेला, त्या पीक कापणीच्या अहवालाच्या स्टिगर्समधून तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांना पैसे पडलेले आहेत ते नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानीचे पैसे त्या स्टिगर्समधून पडलेले आहेत. त्यामुळे तुमचा पीक विमा जो पडलेला नाही तो यील्ड बेसमध्ये आहे, म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत झालेलं नुकसान आणि पीक कापणी चा जो प्रयोग असतो, पीक कापणी अहवाल जो जातो तलाट्यामार्फत, त्याच्यामधून तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. पीक विमा मिळणार आहे तुम्हाला आणि त्याचा डाटा तलाट्यामार्फत विमा कृषी विभागाला जातो. कृषी विभाग परत तो विमा कंपनीला पाठवतो. त्याच्यानंतर ते त्याचा कॅल्क्युलेशन करतात की स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान ही रक्कम वेगळी असते आणि पीक कापणी प्रयोगातून जे झालेलं नुकसान असतं ते तलाट्यामार्फत जो पंचनामा करून जो अहवाल जातो त्याची मिळणारी अमाऊंट ही वेगळी असते. कसं आहे, आता जे राहिलेले शेतकरी आहेत ते आता स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे जे मिळालेले शेतकरी झाले, परंतु ज्यांचा अजून पीक विमा आलेला नाही ते शेतकरी आता पीक कापणी प्रयोगाचा जो अहवाल शासनाला गेलेला आहे, विमा कंपनीला गेलेला आहे, त्याच्या माध्यमातून त्यांचे पैसे येणार आहेत. त्यामुळं त्याचा डाटा पूर्ण मिळाल्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन होईल व त्यांचा पीक विमा पडेल. तुम्हाला आता सध्या झिरो दाखवत आहे, बरोबर आहे, कारण तुम्ही नैसर्गिक आपत्तीमध्ये नाहीत, तुम्ही यील्ड बेसमध्ये आहात. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत लोकलाइज्ड प्रतिकूल परिस्थितीत झाला. परत यील्ड बेस नो क्लेम, पीक कापणी अहवाल. यील्ड बेस म्हणजे पीक कापणी अहवालातून जो रिपोर्ट राज्य शासनाला गेला, विमा कंपनीला गेला, त्याच्या माध्यमातून तुम्हाला पुढचा निधी मिळणार आहे. त्यामुळे त्याचा निधी राज्य शासनाला आला आहे किंवा त्याचा डाटा कॅल्क्युलेशन चालू आहे, ह्या गोष्टी ही प्रक्रिया चालू आहे सध्या. त्यामुळे तुम्हाला येणारा विमा पीक कापणी प्रयोगाच्या अहवालावरचा येणारा विमा आहे. त्यामुळे तुमचा पीक विमा आलेला नाही, तो येणार आहे. ज्यांचा पीक विमा पडला तो नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीतून झालेल्या स्टिगर्सनुसार पडलेला आहे. तुम्ही त्या स्टिगर्समध्ये नाहीत, तुम्ही आता यील्ड बेसमध्ये आहात. यील्ड बेसमध्ये पीक कापणी अहवाल जो तलाट्यामार्फत कृषी विभागाला जातो, कृषी विभाग विमा कंपनीला देतं, त्याचा अहवाल त्यांना पोचला असेल, त्याचं कॅल्क्युलेशन ते करतील. निधी नसेल त्या पीक कापणी अहवालाचा वेगळा निधी असतो, तो निधी असेल तो राज्य शासनाकडून घेऊन त्याचंही वाटप होईल. त्यामुळे तुम्ही घाबरू नका की तुम्हीचं झिरो दाखवितंय अमाऊंट म्हणजे तुम्हाला पैसे येणार नाहीत, असं होणार नाही. तुम्हालाही पैसे येणार, त्याचं कॅल्क्युलेशन होईल. कारण ते स्टिगर्स वेगळा असल्यामुळं, त्याचे स्टिगरचे पैसे सध्या वाटप चालू नसल्यामुळं तिथं झिरो दाखवाले. त्यामुळं झिरो जरी दाखवत असेल तर भविष्यात अमाऊंट दाखवल, आठवडाभरामध्ये तेही पेमेंट येईल आणि ते पण पैसे तुम्हाला पडून जातील. स्टिगर्स तुम्हाला वेगळा आहे म्हणून तुम्हाला तिथे झिरो दाखवत आहे. ज्यांचे पैसे पडले त्यांचा स्टिगर वेगळा होता, त्यांना अमाऊंट दाखवत आहे. फक्त ह्या दोनच गोष्टी आहेत ते समजून घ्या तुम्ही. त्यामुळे तुमचेही पैसे येतील, तुम्ही काळजी करू नका. कारण तुमचे पैसे हे यील्ड बेसमध्ये पीक कापणी अहवालाच्या आधारावर येणार आहेत आणि ते यील्ड बेसमधले जेवढे शेतकरी आहेत तेवढे राहिलेले आहेत आणि त्यांचे पैसे आल्यानंतरच तुमचं वाटप सुरू होईल.
त्यामुळे तुमचं झिरो दाखवत आहे, नो क्लेम दाखवत आहे असं काहीही समजू नका. त्याचे पण पैसे तुम्हाला येतील. फक्त क्लेम केलेला असावा. नो क्लेम म्हणजे तुम्ही जरी क्लेम केला असेल तर नो क्लेम दाखवत आहे. परंतु तुमचं जे पीक कापणी अहवालामार्फत येणारे पैसे आहेत ते राज्य शासनामार्फत विमा कंपनीला पोचले असतील किंवा पोचलेले नसतील. कारण स्टिकर्स वेगळा आहे म्हणतात, ते पेमेंट वेगळं राहणार. कारण त्यांनी पैसे देतानाच वेगवेगळ्या स्टिकरनुसार वेगवेगळी रक्कम दिलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचे स्टिकर्स वेगवेगळे आहेत. कुठे 2 आहेत, कुणाला 3 आहेत, कुणाला एका स्टिकर्समधून पैसे दिलेत. अशा वेगवेगळ्या पद्धतीने पैसे दिल्यामुळं वेगळ्या स्टिकरचे आलेले पैसे हे स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे आलेले आहेत, प्रतिकूल परिस्थितीचे आलेले आहेत. त्यामुळं आता पीक कापणी प्रयोगातून जो अहवाल गेला आहे त्याचे पैसे फक्त राहिलेले आहेत. त्याचे पण पैसे येऊन जातील. जरी तुम्हाला झिरो दाखवत असेल तर तिथे अमाऊंट दाखवल कंपनीकडं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुमचाही पीक विमा पडेल. धन्यवाद मित्रांनो. हा प्रश्न 2-3 वेळेस भरपूर कमेंट आलेल्या होत्या. त्या कमेंटचं उत्तर आता दिलं आहे की तुम्ही झिरो जरी असलं तर याचं कारण हे आहे, हे समजून घ्या. हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करा, समजू द्या, कळू द्या की तुम्हाला ही झिरो जरी दाखवत असलं तर विमा येणार आहे. त्याचं पेमेंट वेगळं आहे आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीचं पेमेंट वेगळं आहे. तो पेमेंट आल्यानंतर तिथेही अमाऊंट दाखवल व तुमचा पीक विमा तुमच्या खात्यावर पडेल. धन्यवाद मित्रांनो. असंच आपले नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.